नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात योजना नोकरी मित्र. आणि आजचा हा व्हिडिओ खास महिलांसाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत अशा 5 जबरदस्त सरकारी योजनाबद्दल, ज्यामुळे महिला घरबसल्या कमाई करू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. मित्रांनो, आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं खूप गरजेचं आहे. अनेक महिला घर सांभाळतात, मुलांची जबाबदारी घेतात आणि त्यामुळे त्यांना बाहेर जाऊन काम करणं शक्य होत नाही. पण आता काळ बदलला आहे आणि सरकारने अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्या महिलांना घर बसल्या काम करून पैसे कमवण्याची संधी देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक योजना तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. आणि शेवटी मी तुम्हाला एक अशी माहिती देणार आहे, जी खूप कमी लोकांना माहिती आहे. सर्वात आधी आपण बोलूया अशा योजनेबद्दल, जी महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते. या योजनेअंतर्गत महिलांना कमी व्याजदरावर कर्ज दिलं जातं आणि काही प्रकरणांमध्ये सबसिडी देखील दिली जाते. यामुळे महिलांना शिवणकाम, बुटीक, मेहंदी, ब्युटी पार्लर किंवा घरगुती उद्योग सुरू करता येतो. या योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड, बँक खाते आणि साधा व्यवसाय प्लॅन असणं आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर सरकार किंवा बँक तुमची माहिती व्हेरीफाय करते आणि योग्य असल्यास तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते. ही योजना विशेषतः ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या योजनेकडे वळूया, जी खूप लोकप्रिय आहे. अनेक महिलांना या योजनेचा फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत किंवा कमी किमतीत शिवण मशीन दिली जाते. या मशीनच्या मदतीने महिला घरबसल्या कपडे शिवू शकतात आणि पैसे कमवू शकतात. शिवणकाम हा असा व्यवसाय आहे, जो कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो आणि त्यातून चांगली कमाई देखील होते. गावामध्ये, शहरामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी शिवणकामाची मागणी कायम असते. त्यामुळे जर तुम्हाला शिवणकाम येत असेल किंवा शिकायची इच्छा असेल, तर ही योजना तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक कागदपत्र द्यावी लागतात आणि जवळच्या केंद्रावर किंवा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो. आता तिसरी योजना जी महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे बचत गट योजना. याला सेल्फ हेल्प ग्रुप असंही म्हणतात. या योजनेअंतर्गत काही महिला एकत्र येऊन एक गट तयार करतात आणि दर महिन्याला थोडी थोडी बचत करतात. या बचतीच्या आधारे त्या महिलांना बँकेकडून कर्ज मिळतं आणि त्या कर्जाचा उपयोग करून त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. उदाहरणार्थ, काही महिला मिळून पापड, मसाले, अगरबत्ती किंवा इतर घरगुती उत्पादने तयार करून विक्री करतात. या गटामध्ये महिलांना ट्रेनिंग देखील दिलं जातं आणि मार्केटमध्ये त्यांच्या उत्पादनांची विक्री कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे ही योजना फक्त आर्थिक मदतच नाही, तर महिलांना व्यवसाय शिकण्याची संधी देखील देते. आता आपण चौथ्या आणि योजनेकडे वळूया, जी महिलांसाठी ट्रेनिंग आणि जॉब दोन्ही देणारी आहे. सरकार स्किल डेव्हलपमेंटवर खूप भर देत आहे आणि महिलांसाठी विशेष ट्रेनिंग प्रोग्राम्स सुरू केले आहेत. या ट्रेनिंगमध्ये महिलांना कम्प्युटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, फूड प्रोसेसिंग आणि इतर अनेक स्किल्स शिकवले जातात. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर काही प्रकरणांमध्ये जॉब मिळण्याची संधी देखील दिली जाते किंवा महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाते. या ट्रेनिंग प्रोग्राम्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पूर्णपणे मोफत असतात किंवा खूप कमी शुल्कात उपलब्ध असतात. त्यामुळे कोणतीही महिला सहजपणे यात सहभागी होऊ शकते. आता आपण पाचव्या आणि शेवटच्या योजनेकडे वळूया, जी डायरेक्ट आर्थिक मदत देणारी आहे. काही सरकारी योजना अशा आहेत ज्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. या योजनांचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करणे हा आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांनी योग्य वेळी अर्ज करणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा माहिती नसल्यामुळे महिला या योजनांचा फायदा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे योग्य माहिती मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची बोनस माहिती सांगणार आहे. आजच्या काळात ऑनलाईन कामाची खूप डिमांड वाढली आहे. जर महिलांना मोबाईल वापरता येत असेल, तर त्या घरबसल्या ऑनलाईन काम करून देखील पैसे कमावू शकतात. उदाहरणार्थ, डेटा एंट्री, ऑनलाईन सेलिंग, सोशल मीडिया काम किंवा यूट्यूब चॅनल सुरू करून देखील कमाई करता येते. जर तुम्ही या सर्व योजनांसोबत ऑनलाईन स्किल्स शिकली, तर तुमची कमाई दुप्पट होऊ शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इंटरनेटवर खूप फेक ऑफर्स असतात. काही लोक घर बसल्या 5,000 रुपये रोज कमवा असं सांगतात, पण ते खोटं असू शकतं. त्यामुळे कोणत्याही कामासाठी पैसे भरू नका आणि आधी पूर्ण माहिती व्हेरीफाय करा. नेहमी ऑफिशियल वेबसाईट वापरा आणि कोणालाही तुमची पर्सनल माहिती देऊ नका. सुरक्षित राहणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एवढंच सांगतो की महिला जर ठरवलं तर काहीही करू शकतात. आज सरकारकडून इतक्या योजना उपलब्ध आहेत की प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. फक्त गरज आहे ती योग्य माहिती आणि योग्य निर्णय घेण्याची.
जर तुम्ही या योजनांचा फायदा घेतला तर तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकता. जर तुम्हाला अशीच माहिती रोज हवी असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्या महिलेचं आयुष्य बदलू शकतो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसह. नमस्कार.